कृषी मंत्री आणि वाद हे जणू समीकरणच बनलेलं आहे आणि त्यामुळे कृषी मंत्रीपद नको रे बाबा असंच काहीसं मत राजकीय नेत्यांचं असेल। कारण महाराष्ट्रात आतापर्यंत जेवढेही कृषी मंत्री झाले त्यांच्यावर एकतर आरोप करण्यात आलेत, नाहीतर त्यांच्याकडून कृषी मंत्रीपद काढून घेण्यात आलेलं आहे। पाहूया या संदर्भातला एक रिपोर्ट। आणखी एक कृषी मंत्री वादाच्या भोवऱ्यात। कृषी मंत्रीपद मिळताच कोकाटेही वादात। कृषी मंत्रीपद आणि वादाचं समीकरण कायम। महाराष्ट्राचं कृषी मंत्रीपद म्हणजे काटेरी मुकुट असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। ज्या राजकीय नेत्यांकडे कृषी मंत्रीपद जातं त्यांच्यावर वेगवेगळे आरोप होतात। त्या नेत्यांचं राजकीय भवितव्य दोलायमान होत असल्याचं सांगण्यात येत आहे। 2014 मध्ये एकनाथ खडसे कृषी मंत्री झाले। खडसेंवर वेगवेगळे आरोप झाल्यानं त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला। नंतर एकनाथ खडसेंचं राजकीय करिअरच उतरणीला लागलं। डिसेंबर 2010 मध्ये राधाकृष्ण विखे पाटील कृषी मंत्री झाले। राधाकृष्ण विखे पाटील यांचा कार्यकाळ निष्कलंक राहिला। 2014 नंतर काँग्रेस प्रणित सरकार सत्तेतून पायउतार झालं। 2019 मध्ये दादा भुसे कृषी मंत्री झाले। 2022 मध्ये शिंदे सरकारमध्ये त्यांना दुय्यम खातं मिळालं। 2022 मध्ये अब्दुल सत्तार कृषी मंत्री झाले। अब्दुल सत्तारांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले। अब्दुल सत्तार यांच्याकडील कृषी खातं काढून घेण्यात आलं। 2025 च्या सरकारमधून सत्तारांना डच्चू मिळाला। 2023 मध्ये धनंजय मुंडे कृषी मंत्री झाले। धनंजय मुंडेंवर घोटाळ्याचे आरोप झाले। धनंजय मुंडेंचं राजकारण अडचणीत आलं। 2024 मध्ये माणिकराव कोकाटे कृषी मंत्री झाले। वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे कोकाटे वादात सापडले। कागदपत्र फेरफारी प्रकरणी 2 वर्षांची शिक्षा झाली। जो नेता कृषी मंत्री झाला त्याच्या मागे काही ना काही शुक्लकाष्ठ लागतं अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे। आता हेच पहा ना, कोकाटेंना ज्या प्रकरणात शिक्षा झाली आहे ते प्रकरण 1995 मध्ये कोर्टात दाखल झालं होतं। कोकाटे कृषी मंत्री व्हायला आणि त्या खटल्याचा निकाल लागायला एकच वेळ आली। हे प्रकरण मुळात 30 वर्षापूर्वीच आहे। त्यामुळे आज झाले ज्यावेळेस मी राजकारणात जस्ट प्रवेश केला होता, मी त्यावेळेस आमदार सुद्धा होतो की नव्हतो मला माहित नाही। त्यामुळे तो काळ आणि आजचा काळचा मध्ये फरक आहे। त्याच्यानंतरच्या काळामध्ये दिगोळेंचे माझे संबंध सलोख्याचे पण निर्माण झाले। पण कायदेशीररित्या एखादी केस रजिस्टर झाल्यानंतर जो काही नियम असतो त्या नियमान्वये ती प्रोसेस होत असते। उशिरा प्रोसेस झाली, त्यामुळे आज निकाल लागलेला आहे। आज निकालामध्ये मेहरबान न्यायालयाने जो काही शिक्षा सुनावली त्या संदर्भात मी रीतसर या ठिकाणी जामीन घेतलेला आहे। कृषी मंत्र्यांनी कितीही सचोटीनं कारभार केला तरी वाद होतोच। एवढंच नव्हे तर त्यांचं राजकीय भवितव्यही डामाडौल झाल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे कृषी मंत्रीपद नको रे बाबा म्हणण्याची वेळ राजकीय कार्यकर्त्यांवर आली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।